सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाच्या पुनर्बांधणीचं काम मूळ ऐतिहासिक ढाच्यानुसार पूर्ण झालेलं नाही। काम अपूर्ण असताना प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून उद्या त्यांच्या हस्ते वास्तूच्या उद्घाटनाचा घाट कशासाठी घातला जात असल्याचा आरोप शहर नगर कृती समितीने केलाय। या निषेधार्थ आज शहर नगर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पैलवानांनी खासबाग मैदानात एकत्र येत आत्मक्लेश आंदोलन केलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी स्वतःचं डोकं बडवून आणि थोबाडीत मारून घेत त्यांनी निषेध केला। उद्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून आज आंदोलकांनी आत्मक्लेश आंदोलन केल्यानं शहरात चर्चांना उधाण आलंय। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाच्या पुनर्बांधणीचं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे। मात्र हे काम मूळ ऐतिहासिक ढाचा बाजूला ठेवून निव्वळ इस्टिमेट वाढवून टक्केवारी लाटण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं प्रशासनाकडून सुरू आहे असा आरोप जिल्हा आणि शहर नागरी कृती समितीने केलाय। संपूर्ण काम अपुरं असताना आणि विशेषतः कुस्ती मैदानाचं व्यासपीठही अपुरं असताना मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून उद्या त्यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट कशासाठी घातला असा सवाल समितीने केलाय। वर्षभरापासून अपुऱ्या कामांबाबत प्रशासनाला निवेदन देऊनही याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्यानं आज सकाळी 8 वाजता कृती समितीचे पदाधिकारी आणि शेकडो पैलवानांनी खासबाग मैदानात एकत्र येत आत्मक्लेश आंदोलन केलं। राजर्षी शाहू महाराजांचं तैलचित्र हातात घेऊन मुख्यमंत्री साहेब विद्रुपीकरणाचं उद्घाटन करून पापाचे वाटेकरी होऊ नका, राजर्षी शाहूंची वारसास्थळं नष्ट करणाऱ्यांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी मैदानातून एक फेरी मारली। शाहू महाराजांच्या चरणी स्वतःचं डोकं बडवून आणि थोबाडीत मारून घेत त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं। मुख्यमंत्र्यांनी शाहू महाराजांच्या प्रेमापोटी निधी दिला असला तरी प्रशासनानं त्याचा योग्य विनियोग केलेला नाही। त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी याची पूर्ण माहिती घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय। या आंदोलनात अशोक पवार, रमेश मोरे, वस्ताद विश्वास हरुगले, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, शाहीर दिलीप सावंत, प्रकाश आमते, अमृत शिंदे, चंद्रकांत पाटील, प्रसाद बुलबुले, कॉम्रेड राजेश वरक, महेश वरुटे यांच्यासह पैलवान मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। उद्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून आज आंदोलकांनी आत्मक्लेश आंदोलन केल्यानं शहरात चर्चांना उधाण आलंय।